प्रत्येक गोष्टीला जशा दोन बाजू असतात तसं भरती करणाऱ्या पोरांचे पण दोन लाईफ असतात. बघा, दररोज सकाळी उठावं, रनिंग करावं, पुन्हा यावं, नाश्ता करून पुन्हा क्लासला जावं, पुन्हा संध्याकाळी गोळा टाकायला जावं, रनिंग होत नाही म्हणून 2 टाइम रनिंग मारावी, गोळा जात नाही म्हणून 2 वाजताच जाऊन गोळा टाकावं, झाडाला उंच गोळा टाकावं, पुन्हा त्याच्यात फायनान्शियल प्रॉब्लेम, पैशाची अडचण, घरून दर महिन्याला पैसे मागावे लागतात, पुन्हा त्याच्यात काटकसर, सगळे शोक बाजूला ठेवून पळ 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 पळावं लागते मुलांना. आणि त्यानंतर भरती जवळ आली, ठीक आहे, भरती जवळ आल्यानंतर जे लागले ते लागले, जे लागले त्यांची लाईफ सुखाची झाली, त्यांचं सुखकर झालं समजा. पण जे लागले नाहीत त्यांचं काय? ज्यांचा 1 मार्काने रिझल्ट केलाय, 10 मार्काने रिझल्ट केलाय, ते दोघं पण सेमच. पुन्हा लोक म्हणतील हा जाऊन काय करतोय, तिथं आयश करतोय. कष्ट कुणालाच दिसत नाही, कष्ट फक्त सक्सेस पोरांचंच दिसतं. अनसक्सेसफुल पोरांचं, ज्यांचा 1 मार्कानं 2 मार्कानं रिझल्ट जातो, त्यांना काय, पुन्हा त्यांना गाव नाव ठेवणारच, लोक नाव ठेवणारच. हा काय भरती करत होता का, हा मजा मारित होता, याच गोष्टी बोलणार. अजिबात त्याच्या कष्टाची चवच राहणार नाही कुणाला. या प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू राहणार. त्या बिचाराला पुन्हा मनाला थरा द्यावा लागणार आणि पुन्हा सांगावं लागणार की उठ, लढ, तुला लढायचंय. या सगळ्या गोष्टी त्याला कौरव करावं लागणार आणि पुन्हा नव्याने उभा टाकावं लागणार. किती आयुष्य म्हणजे किती अडचणी असतात, प्रत्येकाची लाईफ किती वेगळी असते. जे सक्सेस झालं त्यांचं ठीक आहे हो, त्यांच्यासाठी तर लोक मग म्हणतात यांना असा अभ्यास केला, यांना तसा अभ्यास केला, ते सांगते रात्री डोळे फोडू फोडू अभ्यास केला. पण 1 मार्काने रिझल्ट जाते, त्यांना सुद्धा झगडलेलंच असते. 2 मार्काने रिझल्ट जातो, तो सुद्धा झगडलेलाच असतो ना. तो पण रात्री 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करत असतो, लेखी वाढत नाही म्हणून त्याला पण काळजी असते. पण नाण्याच्या दुसरी बाजू पाहते कोण हो? ज्याची जो सक्सेस आहे त्याचीच बाजू पाहतात. अनसक्सेसफुलची कोणी स्टोरी ऐकायला तयार नसते. अनसक्सेसफुल जाऊन कुणापाशी रडला तरी तो त्याच्या मनातून रडत असतो, पण पुढला त्याच्यावर हसत असतो. कारण अनसक्सेसफुल लोकांच्या दुःखावर नेहमी मीठच चोळलं जाते आणि सक्सेसफुल लोकांचा आदर केला जातो. मित्रांनो, जे माझे बहिणी भाऊ आहेत त्यांना सांगणं की जरी तुमचा 1 मार्कानं रिझल्ट गेला किंवा 2 मार्कानं रिझल्ट गेला, बसायचं नाही, रडायचं नाही, पुन्हा नव्या ताकदीने उभं राहायचं, पुन्हा संघर्ष करायचा. कारण आपलं आयुष्यच संघर्ष करण्यासाठी आलेलं आहे, हेच मनात धरायचं.